अभी हम देखेंगे इंग्लिश मीडियम का आज का जो 23 फेब्रुवारी का जो पेपर है उसको सोल्यूशन करेंगे। पंतांची पहिली उडी शेवटची ठरली, कारण पंतांनी दोरीच्या उड्यांचा फक्त एकच प्रयत्न केला आणि दोरी पूर्ण फिरवणे त्यांना जमले नाहीत। दुसऱ्याचं उत्तर आहे उपवास हे त्यांचे खास राखीव कारण होते। त्याच्यानंतर बाळांनो, पहिली उडी शेवटी उरली आणि दोरी आचार्य बर्वेंच्या गळ्यात अडकली। त्याच्यानंतर कोणते लिहा, अभिषेक आणि स्नेहल। त्याच्यानंतर बघा, रेखा मावशीच्या पायाला धूळ लागण्याची कारणे, वस्तीतला रस्ता धुळीचा होता आणि पाय धुण्यास वेळ व पाणी उपलब्ध नव्हते। अपटीत पहा, स्पर्शाची आणि बाब बोरोकर। त्याच्यानंतर पहा, मनात रेंगाळणारा आनंददायी स्पर्श, पुस्तकांचा स्पर्श आहे, मऊ साडीचा स्पर्श आहे, लुसलुशीत स्पर्श आहे, थंडगार पाण्याच्या माऱ्याचा स्पर्श आहे। त्याच्यानंतर बघा, कविता आहे, परमेश्वराचे दास अंकिला आणि मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी आहे। त्याच पद्धतीने इथली कविता बघा, माता धावे कनवाळू आणि चित्तित हरिणी। आता इथं शब्दांचे अर्थ आहे, धेनू म्हणजे गाय, काज म्हणजे काम किंवा जबाबदारी, अंकिला म्हणजे भक्त। त्याच्यानंतर बाळांनो ही माहिती तुम्हाला ह्याच्यानंतर हे कृती पहा बघा, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। तुला चित्र काढायला आवडते का असं प्रश्न केला म्हणजे तो प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नवाचक वाक्य। भारत माझा देश आहे, विधानार्थक वाक्य। आता इथे पहा, नेहमी खरे बोला, आज्ञार्थी वाक्य करायचं। नेहमी खरे इथं दिलं होतं, नेहमी खरे बोलावे, इथं नेहमी खरे बोला अशी आज्ञा केली। आता तो देखावा खूप सुंदर आहे, आहा किती सुंदर देखावा हा असाही उत्तर येऊ शकतं, किंवा किती सुंदर आहे हा देखावा असंही येऊ शकतं। आता वाक्यप्रचार बघा, तथ्य असणे म्हणजे सत्यता असणे, तुझ्या बोलण्यात 100% तथ्य आहे असं आपण लिहू शकतो। उत्साहाला उधाण येणे, खूप आनंद होणे, आजचा पेपर मला सोपा गेल्यामुळे मला खूप आनंद झाला। समानार्थी शब्द, दिवस, दिन, नदी म्हणजे सरिता। विरुद्धार्थी शब्द, विश्वास, अविश्वास, सुंदर, कुरूप। त्याच्यानंतर पहा, पाऊल, पावले, वचन बदलायचे, गाडी, गाड्या। शब्द समूहाबद्दल एक शब्द, कविता करणारा कवी असतो। आणि इथे पहा बघा, लेखन नियमानुसार शुद्ध करायचे होते। आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील, मला दुसरा उकार आणि द ला पहिली वेलांटी, इथे वाघिणीला पहिली वेलांटी द्यायचं होतं, व्यवस्थित पहा। त्याच्यानंतर पंत फरक दिसतो हा, दुहेरी अवतरण चिन्ह, पंत फरक दिसतो हा आणि उद्गारवाचक चिन्ह। बाबा तुम्ही मला ओळखलं का, बाबामध्ये स्वल्पविराम आणि तुम्ही मला ओळखलं का, ओळखल्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे। आता बघा बाळांनो, हा जो पत्र आहे याच्यामध्ये हस्ताक्षर वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करायचं पत्र आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने जर लिहिलेलं असेल, काय माहिती का, दिनांक टाकलं, प्रति टाकलं, मान्य व्यवस्थापक, ज्ञान मंदिर संस्था, अशा